मुंबईमध्ये 2 पिस्तुलं आणि 8 काडतुसांसह एका जणाला अटक करण्यात आली आहे। चेंबूरच्या आरसीएफ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकाला बेड्या ठोकण्यात आल्यात। आरोपीचा टोळीशी संबंध आहे का याचा तपास सध्या पोलीस करतायत। मागील 7 दिवसांमधली चेंबूरमधली ही दुसरी मोठी कारवाई आहे। तर मुंबईतली ही कारवाई आपण बघतोय। 2 पिस्तूल आणि 8 काडतुस याच्यासह एकाला अटक झाली आहे। मृत्युंजय सिंग आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। मृत्युंजय, नक्कीच एक मोठी अपडेट येत आहे। मुंबईत चेंबूर आरसीएफ या पोलीस स्टेशनने कारवाई केली आहे। या पोलीस स्टेशनने एका आरोपीला अटक केली आहे, ज्याच्याकडनं 2 पिस्टल आणि 8 राऊंड कारतूस हे करण्यात आलेले आहे। आणि सध्या पोलीस हे तपासणी करताय की हा जो आरोपी आहे, ज्याच्याकडनं 1-2 पिस्टल सापडलेले आहेत, याचा संबंध कुठल्या गँगशी आहे किंवा हा कोणते कामासाठी मुंबईत आला होता, याचा ध्येय काय होता, याची चौकशी सध्या मुंबईच्या पोलीस जी आरसीएफ आहे, चेंबूर आरसीएफची टीम करतायत। पण दुसरीकडे एक महत्त्वाची बाब अशी आहे की 28 मार्चला अंधेरी या परिसरातून अंधेरी डी नगर मध्ये एक हॉटेलमधनं 5 शूटर जे अटक करण्यात आले होते। आणि हे जे 5 शूटर होते त्यांच्याकडनं 7 पिस्टल आणि 21 कारतूस लाईव्ह कार्ट्रेज मिळाले होते। तर आणि असं सांगितलं जात होता की 2 पिस्टल एक्स्ट्रा होते। तर अशी शक्यता आहे की हा जो आरोपी आहे त्याचा काही त्या ग्रुपशी संबंध आहे का, ज्यांना 28 तारखेला अटक केला गेला होता, आणि हे कुठल्या गँगशी आहे। कारण जे 5 लोक अटक करण्यात आले होते अंधेरी डी नगर मध्ये, ते वेगवेगळ्या राज्यातून आले होते। काही उत्तर प्रदेश, काही हरियाणा किंवा मध्य प्रदेशहून आले होते। तर हा जो आरोपी आहे याचा काय लिंक आहे का, याची तपासणी मुंबई पोलीस करतायत। अगदी धन्यवाद मृत्युंजय माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।